जय मित्रांनो, नमस्कार. मित्रांनो बघा, तुम्हाला मी मागे 2 व्हिडिओ टाकलेले आहेत की वनरक्षक भरती संदर्भात आपण प्रयत्न करू, आंदोलन करू, या सर्व गोष्टी. मागचा व्हिडिओ टाकलाय. मागच्या व्हिडिओ फक्त 3,000-3,500 4,000 होता आणि त्याच्यानं 2 नंबरचा 4,000 विद्यार्थ्यांनी पाहिजे. आता विचार करा, महाराष्ट्रात जेव्हा जाहिरात येईल तेव्हा लाखो मध्ये अर्ज येतील, 4-4, 5-5 लाख, 7-7, 8-8 लाख अर्ज येतील. ते विद्यार्थी फॉर्म भरायच्या वेळेस सर्व तयार होते. मग आता त्या भरतीसाठी प्रयत्न करायला का बरं नाही? तर लक्ष द्या. बऱ्याच विद्यार्थ्यांनी मला कॉल केला की सर परत एकदा व्हिडिओ टाका आणि टाइम क्लिअर करा. कधी 26 एप्रिलला. आता काही मोजक्याच विद्यार्थ्यांचा कोर्टाचा पेपर आहे, सगळ्याच विद्यार्थ्यांचा कोर्टाचा पेपर नाही, कारण देऊ नका. 26 एप्रिलला आपल्याला मिटिंग घ्यायची आहे आणि त्या मिटिंग नुसार आपल्याला आझाद मैदानावरती कशा पद्धतीने आंदोलन करायचं आणि सरकारला आपण कुठेच आपल्याला वाईट बोलायचंच नाही किंवा आपल्याला कोणत्या सरकार विरोधात बोलायचं नाही. आपल्याला एकच म्हणे, सरकार एक नंबर आहे, फक्त आमच्या जाहिरात बद्दल बोला ना. की 2-3 वर्ष झाले गणेश नाईक साहेबांना उत्तर द्या आम्हाला की 3 वर्षापासून तुम्ही जाहिरात का घेतली नाही? आम्ही दिवस रात्र पळतोय, त्याबद्दल आम्हाला माहिती द्या, सोल्युशन द्या. कधी घेणार तुम्ही? 4 महिन्याने घेणार की 4 वर्षांनी घेणार, 40 वर्षांनी घेणार? आम्हाला डिक्लेअर तर करून द्या कशा पद्धतीने जाहिरात घेणार. तर मित्रांनो, या बरेच विद्यार्थी खूप लांबून येणार आहेत. जर तुम्ही नाशिकमध्ये चांगल्या संख्येने आले तर मी समजून घेईल की तुम्ही आझाद मैदानापर्यंत चांगल्या संख्येने पोहोचणार. जर सर्व जणांनी हाच विचार केला, तो जाईल तो जाईल तो जाईल, तर अजिबात शक्यच नाही. मग हेच चालू राहील. मग तुम्ही बरोबर म्हणता, सर्व क्लासवाले त्यांच्या जाहिरातमध्ये म्हणतात की आम्ही वनरक्षक भरतीचं ऍडमिशन घेतोय, सर्व घेतोय, बरोबर की नाही? मग आता सर्व जाहिरात करतायत, मग ऍडमिशन घेतायत, मग तुम्ही ती जाहिरातसाठी प्रयत्न करा सर्व जणांनी, बरोबर की नाही? विद्यार्थ्यांनी बी तुम्ही जरा सुटणे बना ना बाबांनो, काय कशा पद्धतीने कशा की लवकरात लवकर या जाहिरात येण्यासाठी सर्वजण एकत्र आलो. आता मला काही विद्यार्थ्यांचा प्रश्न आला की सर विठ्ठल बडे सर येतील का मदतला, कांगणे सर येतील का? जे मोठे युट्यूबर आहेत अख्खे येतील. विठ्ठल बडे सरांशी बोलणं झालं माझं. विठ्ठल बडे सर म्हणे सर सदैव तयार आहे. मुकुल वयवाढ संदर्भात पोलीस भरतीमध्ये आंदोलनाच्या नेत्यामध्ये मुकुलचा सर्वात मोठा भाग. मुकुलशी बी बोललो मी, मुकुल दादा आम्हाला मदत करशील का? हो सर म्हणे, मी 100% मी स्वतः येईल मदतला. सर्वात पहिले आपण तर पुढे रस्ता काढा, आपण चालायला सुरुवात करा, अख्खा जग मदत करेल. म्हणून 26 एप्रिलला कुठं यायचं परत सांगतो, टाइम बी सांगतो, लक्ष द्या. आपल्याला पत्ता आहे बघा, परत तुम्हाला सांगतो, पत्ता बघून घ्या, परत तुम्ही व्हिडिओ बघून यायचं आहे. लोटस कॅपिटल बिल्डिंग 4था मजला आहे बघा, 4था मजला असोच तर नाशिक मध्ये आलं की कोणी सांगतो सर्वात मोठी बिल्डिंग आहे 4थ्या फ्लोअर मध्ये. आणि वेळ असं मी 12 वाजता, म्हणजे कोणी आदल्या दिवशी येणार आहे, शनिवारीच त्यांना बसावं लागेल. तर भरपूर सोलापूर, सांगली, सातारा लांब विद्यार्थी येणार आहेत. तर सर्वजण ना व्हिडिओ सर्वात पहिले तुमची चुकी आहे. व्हिडिओ तुम्ही पोचूच देत नाहीत ना, विद्यार्थ्यांना पोचूच देत नाही. तुम्हाला मागच्या वेळेस बोललो की तुम्ही हा व्हिडिओ स्टेटस ठेवा, प्रत्येक ग्रुपला शेअर करा, त्यांना जागे उद्या ना. काय म्हणणं आहे आपल्यावर? तुम्ही शेअर करा ना व्हिडिओ. तुम्ही आपण 3-4 हजार विद्यार्थ्यांपर्यंत व्हिडिओ पोहोचतोय म्हणजे काय अर्थ आहे? आपण पोहोचतच नाही विद्यार्थ्यांपर्यंत. हे काम तुमचं आहे, युट्यूब मशीन आहे, त्याला काय करणार आहे? तुम्ही जेवढं शेअर करणार, जेवढं लांबपर्यंत प्रत्येकाने स्टेटस ठेवणार, तेवढा वॉच होणार, तेवढा हा व्हिडिओ फास्ट पर्यंत पोहोचणार सर्व विद्यार्थ्यांपर्यंत. आणि सर्व विद्यार्थी जेव्हा एकजूटने येतील ना, तर हा 2 दिवस वेळ आहे, शुक्रवार शनिवार. तुम्ही सगळ्यात जास्त हा व्हिडिओ जेवढे तुमच्याकडे एक विद्यार्थ्याकडे 10 ग्रुप असतील, 10 ग्रुपला शेअर कर. 10 ग्रुपमध्ये 100 मुलं असतील, 100 गुणाकारात 10 म्हणजे 1000 मुलांपर्यंत. एक विद्यार्थी 1000 मुलांपर्यंत व्हिडिओ पोहोचू शकतो, म्हणजे 1000 विद्यार्थ्यांपर्यंत कळेल की आपल्याला वनरक्षक भरतीचं आंदोलन करायचं आहे. असे 100 विद्यार्थ्यांनी गेलं तर आपल्या जातं ना दादा, फास्ट मध्ये पोहोचतो ना. कमीत कमी 2 दिवसात 50,000 विद्यार्थ्यांपर्यंत आपला व्हिडिओ पोहोचला गेला पाहिजे, तर आपल्या या आंदोलनामध्ये आपण पाठबळ होईल. प्रत्येक विद्यार्थ्यांना विनंती करतो, माझ्या लाईक आणि सबस्क्राईब साठी प्रयत्न करेल, हे आपल्या भविष्यासाठी सांगतोय. लवकरात लवकर जाहिरात यावी हा आपला सर्वांचा प्रयत्न आहे. बघा लक्ष, जाहिरात आल्यावरती सर्वच तयारी असते, सर्वच हे म्हणजे कुठले क्लास व्हावे, कोणी असू दे, पण त्यासाठी प्रयत्न करणं आपलं गरजेचं आहे. आपण करू. RS अकॅडमी तुमच्या सोबत कायम आहे, कारण की मला कायम अभिमान असतो की 68,000 विद्यार्थ्यांनी मला फॉलो म्हणजे सबस्क्राईब केलेले किंवा त्या परिवारात जॉईन झालेले. तर त्यांच्यासाठी आपल्याला काहीतरी करणं गरजेचं आहे. म्हणून हे आंदोलन आपण करणार आहोत. 26 तारखेला सर्व नियोजन किती तारखेला कसं करायचं, कशा प्लॅनिंग करायचं आहे, हे सर्व डिग्री तुम्हाला आपल्या त्या 26 एप्रिल याच्यामध्ये सांगणार आहे. कृपया करून हा व्हिडिओ सर्वात जास्त शेअर करा आणि सर्व विद्यार्थ्यांना सांगा. या नाशिकचे जवळपासचे सर्व विद्यार्थी येणार आहेत आणि तुम्ही पण या मित्रांनो. एवढीच विनंती आहे. पुन्हा पुन्हा मी माहिती देत नाही, कारण काय होतंय, तुम्ही तुमचं काम तुम्हाला समजून घेणं फार गरजेचं आहे.
चला मग. आणि काही डाऊट असते कमेंट करा ना, व्हिडिओ जेवढा जास्त शेअर करता जेवढा जास्त शेअर करा मित्रांनो. चला भेटू आपण 26 एप्रिलला रविवारी दुपारी 12 वाजता, जेणेकरून सर्व डाऊट नको प्लॅन आपण आखणार आहोत. चला भेटू पुढच्या व्हिडिओ. धन्यवाद.